राहता शहरामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे। आज ही विक्टिम तुम्ही बघताय, ती रडतीये, तिच्या अनेक समस्या आहेत। काय नाव ताई तुमचं? भारती आनंद घोडके। हां, तुम्ही कुठे कामाला? मी जितेंद्र वुमेन्सला कामाला आहे। अच्छा, आणि आज नेमकं काय झालं? तुम्ही का रडता? मला सार्थक चोडे यांनी धमकी दिलती। त्याचं मॅटर दुकानात माहित होतं। त्यांनी मला का त्याचं चालू आहे कुठं, तर त्याच्या दुकानातल्या एका लेडीजची चालू आहे म्हणून हे मी खबर देते असं त्याचा डाऊट होता। त्यांनी मला त्या दिवशी डायरेक्ट बोलला का तुम्ही सांगता म्हणून तिच्या मिस्टराला, आणि मी त्याच्यात नव्हते। त्यांनी माझ्यावर आळ घेतला आणि त्याच्यात तो बोलला का तुमचं जर त्याच्यात नाव आलं तर मी तुम्हाला सोडणार नाही। मी त्याला बोलले मी नाहीये, मी काम सोडते। तो बोलला काम नका काम नका सोडू म्हणे, तुम्ही सोडलं तर तुम्ही आहे म्हणे त्याच्यात शामिल, तुम्ही कुठं पण जा, मी तुम्हाला सोडणार नाही म्हणे, मारीन म्हणे मी तुम्हाला। आणि म्हणे मी दुकानात जे माझ्या समोर येईल ना म्हणे, मी म्हणून सांगितलं नाही इतक्या दिवस, आज मला राहावंच नाही। आणि त्यांनी म्हणे दुकानात तलवार आणून ठेवलेली आहे, मला त्याने अशी धमकी दिली। तलवार कशाला? तुम्हाला मारायला आणलेली होती? नाही म्हणे, जे समोर येईल त्याला मारीन म्हणे, आणि त्याच्यात जर तुमचं नाव नसलं तर ठीक म्हणे, जर असलं तर मी तुम्हाला सोडणार नाही म्हणे। त्याचं टेन्शन घेऊन मी आज जीव द्यायला चालले होते। माझ्या मामाच्या मुलांना मी सांगितलं, सचिन प्रकाश बोरगे, त्यांना सांगितलं मी, त्याच्यात ते सॉल्व करायला गेले, माऱ्या झाल्या आणि खूप मारलंय। नेमकं सार्थक चोरडियाचं नेमकं काय मॅटर होतं? त्याचं का बरं त्यांनी तुम्हाला असं केलं? नेमकं काय? तेव्हा म्हणत त्याचं दुकानातल्या एक लेडीशी चालू होतं का? चालू होतं म्हणजे काही लफडं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे होतं का? म्हणजे मला एवढं डिटेल नाही माहिती, पण तो डायरेक्ट मला बोलला का दुकानातला मॅटर म्हणे इकडचं तिकडं कोण करतं, हे तुम्हीच करता म्हणे। मी बोलले मी नाही करत, पण तो बोलला तुम्हीच करता म्हणे। त्याच्यावरून त्यांनी मला धमकी दिली तुम्हीच आहे म्हणून, आणि माझी फ्रेंड आहे ती पण आहे म्हणे त्याच्यात शामिल म्हणे, तुम्हाला सोडणार नाही म्हणे, अशी धमकी दिली त्यांनी मला। म्हणून मी आज मामाच्या मुलांना सांगून तुम्ही आत्महत्या करायला का चाललं होतं? कारण की आज मला कळलं का माझं काटा करणार आहे म्हणून मी आत्महत्या करत होते। आणि सार्थक चोरडियाच्या नेमक्या किती दिवसापासून या घटना आणि प्रसंग सुरू आहेत हे नाही माहिती मला, पण मला 8 दिवस झाले तेव्हा त्याचा फोन आला का हे मॅटर कसं माहित होतंय दुकानात। कारण की मी 4 का 5 महिने झाले मी इकडच्या दुकानात त्यांनी टाकलं होतं, तेव्हा माहित नाही झालं। हळूहळू त्यांच्या मिस्टरांना जिचं बरोबर आहे का नाही ते नाही माहिती, पण तिचा नवरा घरी होता, मग त्यांना असं वाटलं का मीच सांगते म्हणून। आता हे मला काहीच माहित नाही, पण त्याच्यात ओढलं गेलंय मला, म्हणून मी डिटेल काहीच नाही सांगू शकत। त्यांचं माहित झालं का नाही झालं, पण त्यांनी मला डायरेक्ट धमकी दिली का त्याच्यात नाव आलं ना तर डायरेक्ट तुम्हाला मारून टाकन म्हणून। तुम्ही आत्महत्येच्या या प्रकारापर्यंत गेलात, मग या अगोदर घरच्यांना काही सांगितलं होतं? नाही, मी खूप एकटे होते, टेन्शन घेत होते सारखे, कोणाला काय सांगू काहीच कळत नव्हतं। पण मला आज राहावंच नाही म्हणून मी फोन करून मामाच्या मुलीला सांगितलं की मी माझं जीवन संपवते, आणि माझे 2 मुलं आहेत त्यांना तू आसरा दे म्हणून, कारण की जे येतं ते माझं नाव घेतंय। त्याने धमकी नव्हती द्यायला पाहिजे मला, त्याला वाटलं माझ्या मागे कोणीच नाहीये। सार्थक चोडिया, मला राहवलं नाही म्हणून मी घरी सांगितलं। अजून कोण येते? नाही, तोच, त्यांनीच मला कॉल केलेला फक्त। तुमच्या फोन कॉल मध्ये आहे ते यादीमध्ये दिसतोय? हा, सार्थक चोडिया मालकाचा मुलगा। मी त्याला, तो बोलला मालकापर्यंत, म्हणलं मी सांगते, म्हणलं मालकापर्यंत जाऊ म्हणे, नाही म्हणे हे मॅटर आपल्या दोघांमध्येच राहून द्या म्हणे। इशू असा झाला का मला फोन आला भाऊंचा, इथं आमचे विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रदीप भाऊ सोरदे यांचे लहाने बंधू निलेश भाऊ सोरदे यांचा मला कॉल आला का सुपर हॉस्पिटलला जा म्हणे, तिथं आपल्या याच्यावर मारहाण झाली म्हणे, समाजाविषयी म्हणे, तिथं शिवागाळ केली म्हणे, त्यांनी मारहाण केली म्हणे। तर तिथं ते कामाला होत्या ताई म्हणे, तिथं कामाला असताना त्यांचा काहीतरी विषय झालेला होता तिथं, तर ताईवर डाऊट घेत होते ते का तुम्ही काहीतरी सांगताय म्हणून माझा ढाकडाला करताय। तर मग त्या समोर ताई म्हणे मी नाही करत आहे, तर ताईला त्यांनी म्हणे की तुला मारून टाकीन म्हणे, तू कुठं दिसली तर मारहाण करेन म्हणे। तर ताई घाबरली, 1-2 दिवस काही सांगितलं नाही ताईनी, पण नंतरून ताईला म्हणे की तलवार आणून ठेवले म्हणे, ही तलवार म्हणे बघ म्हणे, या तलवारच्या धाकाने तू बघ म्हणे काय होईन काही नाही का।
तर ते झालं. मग ताईला म्हणे का तू खरं खरं सांग म्हणे, काय काही नाही, तुला नाही तर मारूनच टाकीन म्हणे, नाही का, कुठं दिसली तू काम सोड, काही पण कर, तुला तरी मारून टाकन म्हणे मी, आणि तुझ्या मागं कोण नाही काय असं तसं म्हणायचा प्रयत्न केला. पण तिच्या मागं कोण आहे काय आहे त्याला येळ आल्यावर आता कळलंच. आणि तिने ना जातीवातीवरून शिव्या दिलेला आहे. अजून समाजाविषयी पण तो काही ना काही बोललेला आहे. तर मग आता तो समाज आमचा काय करेल काय नाही त्याचा इशा राहिला आता. अच्छा, समाजातर्फे नेमकी काय भूमिका राहील? कारण 3 तरुण कार्यकर्त्यांना भारतीच्या नातेवाईकांनाही मारहाण झालेली आहे. हा, मग ते मारहाण झाली, मग ते विचारायला गेले म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. सगळ्यात मेन मुद्दा त्यांनी मारहाण करायला नव्हती पाहिजे. काय झालं काही नाही ते समोर समोर बसून बोलायला पाहिजे होतं. का असा विषय तुम्ही मारहाण काय ते मारहाणच का बरं केली? मग तेच विचारायचं आम्हाला, मारहाण का बरं केली तुम्ही? समाजाकडून या अमानवीय अत्याचाराबद्दल अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी आहे का? 100% अॅट्रॉसिटी दाखल व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर. अॅट्रॉसिटी दाखल करायची म्हणजे 100% अॅट्रॉसिटी दाखलच करणार आहे आम्ही. कारण की आमचा समाजाविषयी गेलेला आहे म्हणल्यावर आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करणार. समाजाविषयी शिव्या दिलेल्या आम्हाला, त्याच्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल करणार. समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे, कारण एका महिलेवरती अन्यायाची घटना झालेली आहे. आपल्याला सावित्री भाऊंनी सांगितलं घडलेली घटनेचा घटनाक्रम काय होता नेमका. त्यामुळं पोलीस प्रशासन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तालुक्यातील मागासवर्गीयांवरती झालेला हा अन्याय. गॉडफादर मीडिया, शिर्डी राहतो.